तुमच्या आमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलोय. अगदी पाहतोय तुम्हाला या स्पर्धेचा सांगता दिवस, लास्ट दिवस. चला स्पीड अप घ्या. साल्वी स्ट्रायकर आणि जो समोर एक बॉल आहे, 3 बॉल आहेत ते आमच्याकडे आणून द्यायचे आहेत. चला बॅक टू क्रिकेट. आपण क्रिकेटकडे वळूया मित्रांनो, क्रिकेटच्या क्रीडांगणाकडे वळूया. समोर जी पोरं बसले तिथे 3 बॉल आहेत, ते बॉल घेऊन यायचं आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 सगळ्यांचं स्वागत आहे. खच मैदान भरलं आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पहिले टॉस जिंकला साल्वी स्ट्रायकर टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर टाळ्याचा कडकडाट. बॉलिंग ट्रॅक वरती इथे आता येतोय स्वप्नील सुतार, मॅन फ्रॉम नवघर, आणि स्ट्रायकर फलंदाज मंगेश सुतार. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज सुमित सुतार. पहिला बॉल घेऊन येते. पॉवर प्ले ऑन. या ओव्हरचा पहिलाच बॉल आपल्या बॉलिंग थ्रो मध्ये आपण पाहतोय. अगदी पाहतोय बॉलिंग कशा पद्धतीने होते. खच मैदान भरलं. व्यासपीठावरती पाहतोय प्रेक्षक वर्गांची वर्दळ, प्रेक्षक वर्गांची गर्दी अगदी चारी बाजूला पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाने आमचे सहकारी गुणलेखक अतिश बोडके यांचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही जरूर अलेख धावसंख्येचा कसा उंचावेल हे सुद्धा पाहायचं. पहिलाच बॉल घेऊन येते. राईट अप ओव्हर द विकेट. स्वप्नीलचा पहिला बॉल शफल झाले. दोन्हीला टीमसाठी खूप महत्वाचा सामना आहे. यावेळेला पाहिलं थोडं डान्सिंग द डाऊन शॉट झाले होते. मोरेश्वर तेलंगे यावेळेला विकेट किपरची भूमिका बजावत असताना पहिला बॉल जाते डॉट. नामदेव लांगी तुमचं सुद्धा कौतुक करू, कारण ही विकेट आपण पाहतोय खूप मेहनत घेतले. संकेत ठगोरेचा खूप आपण सपोर्ट केला. ऑल ओव्हर टीमने आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटी मेंबर्सने केलंय. यावेळेला खूप चांगला बॉल. लागोपाठ येणार हा दुसरा बॉल डॉट. आता टॉस जिंकल्याच्या नंतर यावेळेला पाहिलं त्यांनी पहिली फिल्डिंग स्वीकारली. जर का टॉस दोस्ती 11ने जिंकला असता तर राकेशने मात्र नक्कीच ती फिल्डिंग स्वीकारली असती, कारण ज्या वेळेला राकेशने टॉस जिंकलाय त्यावेळेला त्यांनी पहिली फिल्डिंग स्वीकारली. आता कुठल्या बाजूला यावेळेला विजयाकडे वाटचाल करेल कुठला संघ हे सुद्धा पाहायचंय. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. राईट अप ओव्हर द विकेट. ओ आपल्या बॉलिंग थ्रो मध्ये घ्या, काळजी घ्या स्वतःची. अगदी पाहतोय बॉल टाकत असताना आपला बॅलन्स गमावला गेला. स्वप्नील सुतार ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका कशा पद्धतीने या मैदानाच्या आतमध्ये पेश करेल पहा. डाव्या बाजूला प्रेक्षक वर्ग, उजव्या बाजूला प्रेक्षक वर्ग. खूप गर्दी आहे या प्रेक्षकांची या स्पर्धेसाठी. आणि दिनेश दिवाडकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रोख नगद 10,000 रुपये. येस झाडू घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहिलं तर 2 बॉल आता स्वप्नील सुतारने टाकले गेले. 2 बॉलचा उल्लेख केला तर 2 बॉल डॉट झालाय. आणि अगदी पॉवर प्लेचा कशा पद्धतीने फायदा उठवला जाईल, कारण या मॅच मधून जो हारेल त्यांना घरचा रस्ता पकडावा लागेल या आणि त्याचसाठी प्रयत्न करावे लागतील दोन्हीला संघाला. दिनेश दिवाडकर यांना विनंती असेल, उद्योजक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अरे झाडू सांगितलं अगदी पाहतोय आमच्या प्रत्येक जणांनी मेहनत घेतले. संकेत ठकोरे आणि त्यांची ऑल ओव्हर कमिटी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन. बॉल झाले 2 डॉट आणि धावसंख्या आपण 0 सध्याची स्थिती पाहतोय. शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित ग्रामपंचायत प्रीमियर लीग कमिटी जर का पाहिली तर अगदी पाहतोय आमचे अध्यक्ष सुनीलजी खाडे आहेत, संजयजी मोरे उपाध्यक्ष, संकेत टकोरे कार्याध्यक्ष, नामदेव लांगी खजिनदार, अतिश बोडके सेक्रेटरी, सदस्य रोहित लांगी, रुपेश जाधव, महेंद्र सुर्वे, सचिन सागळे, निरंजन मांगले, उमेश अधिकारी, अमोल मालुसरे, सुधीर दळवी, स्वप्नील सुतार, प्रतीक साळवी, सुमित वाघमारे. अगदी आमची कमिटी पाहते स्ट्रॉंग कमिटी आहे आणि ही स्ट्रॉंग कमिटी असल्या कारणास्तव इतक्या चांगले स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन आलोय. 2 बॉल डॉट पहा. दोस्ती 11च्या खेम्यामध्ये प्रत्येक जणांच्या लक्ष पाहतं प्रत्येक चेंडूवरती लागले, कारण मॅचेस तितकी महत्वाची. या मॅच मधून जो जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. तुका म्हणे कशासाठी केला होता आठास, की शेवटचा दिस व्हावा गोड, शेवटचा दिस व्हावा गोड. आणि या शेवटच्या दिवसासाठी आता
जंतोजहद प्रयत्न या दोन्हीला टीम कडून होताना पाहायला मिळतात. 2 बॉल झाले डॉट आणि आता मात्र पाहायला मिळते स्वप्नील सुतारचा कसा करिश्मा होते. मात्र सुमित सुतारने इम्प्रेस केलं. ज्या राकेश वारंगेने त्याला ॲज अ चॉईस प्लेअर घेतला होता, तू खेळ तुझ्यासाठी, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत, हा त्याने संदेश त्याने टीमला दिला होता. मात्र तो संदेश कशा पद्धतीने या सक्सेसमध्ये कन्वर्ट केला जाईल. मंगेश सुतार सुद्धा ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये निवडला गेलाय. राकेश वारंगेच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय, तर एकीकडे स्वप्नील सुतारच्या नेतृत्वाखाली संघ खेळणारा पाहायला मिळतोय. सोमजाई क्रीडांगण धोंडवलीच्या या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा रंगत आहे. धावसंख्या 0. दिनेश भरत दिवाडकर उद्योजक यांना विनंती असेल, दिनेश दादा या आपण व्यासपीठावरती. आणि धावसंख्येचा आलेख पाहिलं तर 2 बॉल आतापर्यंत फेकलेत आणि 0 धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 4 आणि या मॅच मधून चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका आणि बऱ्याचशा मॅचेस आहेत. स्वप्नील सुतार पाहतोय, पाहिलं तर विकेट किपरच्या माध्यमातून एक आहे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर या माध्यमातून फिल्डिंग सजावट. या वेळेला बॉल हवेमध्ये आहे, गॅप काढली जाते आणि बॉलला उचलून आणा. तू जरी काय चांगला बॉलिंग करू शकतोस तरी माझ्याकडे चांगले फटके आहे हे दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश भरत दिवाडकर आमचे उद्योजक, युवा उद्योजक यांना विनंती असेल, दिनेश दादा आपण व्यासपीठावरती या. रोख नगद 10,000ची कॅश प्राइज दिले. जे लक्ष द्यायचं आहे तिकडे. नक्कीच नक्कीच ज्याने ज्याने आम्हाला मदत केली त्यांचे सुद्धा नावांचं उल्लेख होणं गरजेचं आहे आणि त्यांचं नावांचं उल्लेख जरूर आम्ही करू. धावसंख्या आपण पाहतोय इथे आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती लागल्या. जी जनरेटरची आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याची व्यवस्था ती मात्र शुभम मेने यांनी केले. खरंच आम्ही मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. बॉल तयार, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल जाते डॉट आणि आता बॅटमध्ये कुठलाही संपर्क येत नाहीये. या ओव्हरचे 3 बॉल आतापर्यंत डॉट केलेत आणि अगदी पाहिलं तर 3 ओव्हरच्या मॅचमध्ये यावेळेला आपल्या एक सेफ झोनचं म्हटलं तर एकीकडे कासरवाडीचे समर्थक या मॅचला पाहतात तर एकीकडे नवघरचे समर्थक या मॅचला पाहतात. प्रत्येक गावचा समर्थक प्रत्येक गावाला सपोर्ट करताना पाहायला मिळतोय. बॉल तयार, पुन्हा एकदा स्वप्नील सुतार. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, महेंद्र सुर्वे बाहुबली झेल टिपणार का? खराब कॉलिंग आणि झेल टिपलं नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या इथे मात्र दोस्ती 11 काय होतंय आणि इथे मात्र सेफ झोन मध्ये 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दिवसा ढवळ्या स्टेट बँकेच्या समोर चोरी धावांची. या नक्कीच नक्कीच शुभम मेने यांच्याकडून ज्यांनी आम्हाला जनरेटरची व्यवस्था केली, जे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा चालल्यात. थँक्यू सो मच शुभम मेने. आपलं सहकार्य लाभले, अनेक जणांचं सहकार्य लागले. मात्र या ओव्हरच्या नंतर आम्ही प्रत्येक जणांची नावं घेऊ. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र बिनबाद 9ची सध्याची स्थिती. दोस्ती 11 विरुद्ध आपण पाहतोय साल्वी स्ट्रायकर, रवी साल्वी, अभिषेक साल्वी हे 2 ओनर आहे साल्वी स्ट्रायकरचे. तर एकीकडे पाहिलं तर दोस्ती 11चे ओनर राकेश वारंगे आणि समीर फाटे हे 2 ओनर मधली ही जंतोजहद प्रयास विजयासाठी असेल. बॉल तयार, चला स्पीडअप घ्या. खचाखच मैदान भरलं गेलं या अंतिम दिवसासाठी आणि प्रेक्षकांचं तुडुंब गर्दी जरूर लागली. चला स्पीडअप. पहिलं षटक मार्गस्थ फेकत असताना ज्याला इकॉनॉमिक रन रेट म्हटलं जातं ते इकॉनॉमिक रन रेट राखलं गेले. खूप चांगली बॉलिंग राखली गेले साल्वी स्ट्रायकर कडून बॉलिंग करत असताना. पहा कासरवाडीच्या बालिका सुद्धा या मॅचला पाहतायत. प्रेक्षक वर्गांमध्ये त्यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये या बालिकेने सुद्धा आवर्जून या उपस्थिती दर्शवली आहे. बॉल आता या स्वप्नील सुतार या ओव्हरचा पुढचा बॉल घेऊन. यावेळेला चांगला बॉल आहे, निरंजन मागले सेफ झोन मध्ये झेल टिपला जातोय. खूप चांगला फटका आणि यावेळेला पहिला गडी बाद सुमित सुतार. मी विनंती करतोय संकेत टकोरे यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. तुमचं गाणं सुद्धा वाजणं गरजेचं आहे. मात्र प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती यावेळेला पाहते सुमित सुतार डगआउट गोल्डन डकचे शिकार बनलेत आणि आदरणीय दिनू
भरत दिवाडकर उद्योजक यांना विनंती असेल या आपलं व्यासपीठावरती स्वागत आहे. सातत्याने आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. एक ओव्हरचा खेळ संपल्याने एक ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9. आता इथे कमबॅक केला जाते. स्वप्नील सुतारने खूप चांगली बॉलिंग हाताळली. याची देही याची डोळा प्रेक्षक वर्ग पाहण्यासाठी. आणि आता आपण पाहतोय दिनेश दिवाडकर आणि एकाच फ्रेममध्ये आपण पाहतोय आमच्या या स्पर्धेचे अध्यक्ष सुनीलजी खाडे काकांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. तसंच आम्ही मुसद्दीन ठोकण साहेबांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. आणि त्यांच्या समवेत डेअरी फार्म प्रोडक्ट म्हणजेच पुरस्कृत SC ॲग्रो म्हणजे संजय मोरे यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप केलं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि 10,000चं कॅश प्राईज दिनेश भरत दिवाडकर याने दिलंय. जो दिवाडकर चषकाला कोण विसरेल. काय लाजवाब आयोजन. आणि त्यांनी वक्तव्य केलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, जरूर आम्ही प्रयत्न करू तसाच चषक ठेवण्याचा. आणि का नाही होणार. जवळ जवळ पाहिलं तर भरत दिवाडकरांचं खूप प्रेम आमच्या पूर्ण ग्रामपंचायतीवरती. धावसंख्या 1 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. सेकंड ओव्हरचं स्पेलचं गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय निरंजन मांगले. आणि आता स्ट्रायकर एंड फलंदाज राकेश वारंगे. मॅन फ्रॉम नवघर, मॅन फ्रॉम कासरवाडी हे दोन या वेळेला आपण पाहतोय खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आहेत. ही मॅच म्हणली तर दोघांसाठी फायनलचीच आहे तसं म्हटलं तर. बॉलर तयार. यावेळेला पाहतोय ब्लॉक होल बॉल होता. काहीसा आपण पाहतोय आपला शतरक्षण तिथे आपण पाहिलं तर सुनील मालुसरे होते. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीयेत. एक धाव ऍड होते आणि एकेरी धावेने धावसंख्या आपण पाहतो 1 गडी बाद 10 धावफलकावरती धावसंख्या. खचाखच स्पर्धा आपण पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी. आणि 24 लाईव्ह इव्हेंटसाठी कमेंट आल्यात. खूप चांगली क्लॅरिटीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली आहे. तुमचं सुद्धा स्वागत. बॉलर पुन्हा एकदा तयार निरंजन मांगले. या ओव्हरचा पुढचा बॉल घेऊन भन्नाट वेगावरती स्वार होतोय आणि खऱ्या अर्थाने आता कमबॅक केलंय. आणि आवर्जून मी उल्लेख करेल साल्वी स्ट्रायकर टीमचा, जे एकात्मतेने जिद्दीने हा संघ उतरलाय. जिंतीच्या प्रवासामध्ये हा आता कशा पद्धतीने पुढचा प्रवास सक्सेस करतोय हे सुद्धा पाहायचं आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर का पाहिलं तर निरंजन मांगले यांच्याकडे कॅप्टनने चेंडू सोपवलाय. बॉल तयार. पुन्हा एकदा शफल झालेत. आता पाहतोय या मॅच मधून जिंकला तर तुम्हाला पुढची मॅच खेळण्यासाठी संधी आहे. बॉल जाते डॉट. हा जातोय तिसऱ्या बॉल मधला जर का उल्लेख केला तर पहिल्या बॉलवर आली होती 1 धाव. 2 बॉलवरती 2 डॉट बॉल टाकले. जसे जसे डॉट बॉल येतील त्या माध्यमातून गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला जाईल. आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो आणि तो आत्मविश्वास इथे आता वाढला जातोय. टोटल धावसंख्या 1 गडी बाद 10 अशी आपण दोस्ती 11 संघाची धावसंख्या पाहतोय. साल्वे स्ट्रायकरचं कौतुकास्पद गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तन यावेळेला पाहतोय महेंद्र सुर्वे बाहुबली चेंडूच्या खाली आणि बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज मंगेश सुतार. वाटचाल करतोय. शॉट सिलेक्शन खराब म्हणता येणार नाहीये, मात्र त्याची ताकद कमी पडली. आणि आता पाहतोय तंबूच्या दिशेकडे येतोय. आमच्या व्यासपीठावरती पाहतोय महिला मंडळ, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. 2 दिवस आणि खास करून कासरवाडीच्या सगळ्या बालिका आहेत, कारण जर का पाहिलं तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचं सुद्धा स्वागत. बॅट लवकर उचलली. बॅटमध्ये समाचार नाही आणि साल्वी स्ट्रायकरच्या आता खेम्यामधून टाळ्यांचा कडकडाट होतोय. जसे जसे बॉल डॉट येतील तसे मात्र त्यांच्याकडून टाळ्या येतील आणि जसे जसे षटकार येतील तसे मात्र दोस्ती 11च्या टाळ्यांचा कडकडाट होईल. चेहऱ्यावरती थोडी निराशजनक स्थिती आहे, मात्र ही क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला एका धाग्यामध्ये गोंपलं, त्याचं नाव आहे क्रिकेट. शफल झाले. यावेळेला पाहतोय शॉट
फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो, शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात आणि एकेरी धाव्याने धावफलकावरती दोस्ती 11 संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 11. या दुसऱ्या ओव्हरचा जर का आपण उल्लेख केलं तर फक्त आणि फक्त इकॉनॉमिक 2च धावा खर्च केले. काय गोलंदाजी केली, साजेशी गोलंदाजी केली संकेत ठकोरे यांना आपण पाहतोय कार्य सम्राट या स्पर्धेचे खऱ्या अर्थून त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. मित्रांनो, या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्यांनी एकत्र आणले जीपीएलच्या सगळ्या युवा पिढीला, याचं वक्तव्य करावं लागेल. थँक्यू डीजे. आपला गाणं या ओव्हरच्या नंतर जीपीएलचा धून वाजली पाहिजे. मुसद्दीन ठोकण, SC ॲग्रो त्यांनी जे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप केले, विशेष सहकार्य सर्व खेळाडूंना टी शर्ट यावेळेला आपण पाहतोय संजयजी मोरे यांनी पुरस्कृत केलेले आणि सुनीलजी खाडे साहेब 2 दिवसासाठी भोजनाची व्यवस्था. बॉलिंग ट्रॅकवरती आता बदल केला जातोय, विकल्प आता निवडला जातोय. तिसरा प्रीतम रांगोळे मॅन फ्रॉम कासरवाडीचा खेळाडू आणि स्ट्रायकर एंड फलंदाज राकेश वारंगे मॅन फ्रॉम नवघर पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. त्याचा धावसंख्या फक्त 11 पाहायला मिळतात धावफलकावरती. आता तिसरा षटक आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर 1 बाउंडची ताकीद दिली जाते. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर मोरेश्वर तेलंगेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. 5 बॉलमध्ये कमीत कमी तुम्हाला 15 धावा इथे बनवण्याची आवश्यकता आहे. 12 किंवा 15ची रणनीती या ओव्हरमध्ये राखावी लागेल. त्यावेळेला एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या तुमची उभा राहू शकते. गोलंदाजाला तुम्ही जवळजवळ 25 पर्यंत जरी का तुम्ही त्यांना You miss, I will definitely. Yes, stands up with and Falandas back to pavilion. थँक्यू. जीपीएल ची धून वाजवा, आपली जीपीएल. इथे आता काही नाही, आपलं फक्त जीपीएलचं गाणं वाजलं पाहिजे. संकेत टकोरे कुठे आहेत? फक्त जीपीएल ची धून, ही आपली स्पर्धा, जीपीएल ची धून वाजली पाहिजे. थँक्यू. कुणासाठी? प्रीतम रांगोलेसाठी. कुणाकडून? वामन रांगोले यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र बॅक टू क्रिकेट धावफलकावरती धावसंख्या 11. जीपीएल ची धून, एक नेत्रदीपक आयोजन, लाजवण्यासारखं आयोजन आपण पाहते. खूप चांगली स्पर्धा, देखणी स्पर्धा आम्ही घेऊन आपल्या आपल्या भेटीसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रीतम. 2 बॉल खूप चांगले हाताळले गेलेत. धावसंख्या आपण 11 पाहतोय. अगदी उल्लेख करावा लागेल. चला स्पीडअप घ्या. आता नवीन फलंदाज इंटर झालेत. भाविक चव्हाण मॅन फ्रॉम धोंडवलीचा हा खेळाडू आणि आता कॅप्टनने त्याला पाठवलंय. आता मोठी अपेक्षा असतील भाविक चव्हाणवरती. मात्र गोलंदाजांचं कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. बॉल तयार. यावेळेला स्क्वेअर लेग दिशेकडे खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहतोय. या चेंडूवरती पंच आमच्याकडे आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 22वा नेम लागू केला जातोय आणि या दुहेरी धाव्याने धावसंख्या 13 पर्यंत पाहतोय. व्यासपीठावरती मित्रांनो ट्रॉफीचं जर का आपण अनावरण पाहिलं, संकेत, मुंबईमध्ये जशी या ट्रॉफी लॉन्च झाली आणि त्यानंतर आपल्या जीपीएल मध्ये आपण या स्पर्धेला या ट्रॉफीला घेऊन आलो. खूप चांगली ट्रॉफी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहतोय. यावेळेला पाहतोय मोठा फटका आहे बाहुबलीच्या डोक्यावरून. काऊ कॉर्नर दिशेकडे जातोय षटकार. थँक्यू. जे आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पाहतोय कैलासवासी नारायण रामा धोंडगे यांच्या स्मरणार्थ अमित गोपाल लांगी यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. मित्रांनो इतकी सुंदर आहे. मुंबईमध्ये ही ट्रॉफीचं लॉन्चिंग झालं आणि संकेत ठकोरने ठरवलं की ही ट्रॉफी आम्हाला जीपीएल मध्ये घेऊन यायचं आणि देखणीच ट्रॉफी एका हाताने उचलणार नाही, इतकी ट्रॉफी जड आहे ती. खूप चांगली ट्रॉफी आहे. अमित, खूप चांगला आपला प्रयत्न सातत्याने जीपीएल साठी राहिलंय. यावेळेला पाहतोय टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. आता चेंज ऑफ द पेस केला जातोय. 19 धावा दोस्ती 11 टीमची यावेळेला पाहायला मिळते. मात्र साल्वी स्ट्रायकरच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रथम गोलंदाजी स्वप्नील सुतारने केली, फक्त 8-9 धावा खर्च केल्या होत्या. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांचा इशारा येतो. यावेळेला
वाईट याने वाईटच्या निश्चित धावसंख्या 1 ने ऍड होते. धावसंख्या पोहोचली जाते 20. आता पहा आमची कमिटी पूर्णपणे इथे आता समोर बसले. सुनीलजी खाडे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहे. संजयजी मोरे उपाध्यक्ष, आमचे कार्यसम्राट संकेत ठकोर यांना आमच्या व्यासपीठाच्या समोर पाहतोय. नामदेव लांगी खजिनदार यांना सुद्धा पाहतोय. अतिश बोडके ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. रोहित लांगी, रुपेश जाधव यावेळेला पाहतोय. बॉल वरती पाहतोय. बॅक टू बॅक येणारे वाईट आणि आता टाळ्यांचं कडकडाट पहा. आता जसे जसे वाईट येतात तसे तसे मात्र दोस्ती 11च्या टीम कडून आता टाळ्या होतील आणि जसे जसे विकेट येतात तसे मात्र साल्वी स्ट्रायकरच्या खेम्यामधून ते टाळ्यांचं कडकडाट होतंय. धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती. आता चहू बाजूला पाहतोय गाड्यांची पार्किंग, खेळाडूंची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी, कारण ही आहे GPL 2022. खूप चांगलं आयोजन. हो 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 हो, आउट ऑफ द पार्क. रडार मध्ये बॉल येतो, चेंडू जात सीमारेषेच्या पलीकडे. दमदार हाय हँड हँडसम षटकार. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नवघर यांच्याकडून प्रशांत साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ओनर 201 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू डीजे. अजून एक मारलं तर राकेश वारंगे कडून 201 आणि श्रीकांत घाटे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि निलेश सुतारे यांच्याकडून आले खेळाडूसाठी किती 1000. दिव्या दीपक सुतारे यांच्याकडून 1000. पहा आता ATM मधून येत आहेत का. आहा आलेला आहे, क्या बात है, पारदर्शी. लिहून ठेवायचं आहे का ह्याच्यावरती. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये गरमागरम मॅच करण्यासाठी थँक्यू डीजे. थँक्यू. थँक्यू. स्वामी समर्थ इलेक्ट्रिक श्रीकांत तुकाराम घाटे यांच्याकडून इथे आलेले आहे त्यासाठी 500 रुपये आणि दिव्या दीपक सुतार माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून 1500 रुपये आले. म्हणजे जवळजवळ 2000, 2200 आणि 2400 रुपये एका खेळाडूसाठी, 2300 रुपये एका खेळाडूसाठी जमा झाले. धावफलकावरती धावसंख्या लागल्या 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 33 आणि आता मात्र 34 रनाची आवश्यकता आहे. या आपण ऐकूया धावतो वर्णन हिंदीच्या माध्यमातून. दोन्हीला कॅप्टन्स करतो. तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. आमचे मॅन फ्रॉम पाली यांचा एक बुलंद आवाज हिंदीच्या माध्यमातून आपल्या समावेश जुळला जाईल आणि पारितोषिक 2300 रुपये आलेले आहेत आणि प्रीतम साठी 100. एकूण ते आर्या लायंस और तनिष्क सनराइजर्स. थोड़ा माइक को आवाज दीजिए. हेलो तनिष्का. हेलो हेलो. तनिष्का और आर्या लायंस 34 धाव्यांचं टार्गेट आहे. हेलो 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 हेलो. गुड इवनिंग आप सभी दर्शकों का 24 लाइव इवेंट्स के माध्यम से यूट्यूब पर जो दर्शक जुड़ चुके हैं ग्राम पंचायत प्रीमियर लीग में, उन सभी का स्वागत है. आइए अगला टॉस आर्य लायंस बनाम तनिष्का सनराइजर्स के बीच होगा. तो चलिए ज्यादा वक्त न लीजिए. 3 ओवर के खेल में कमाल की बल्लेबाजी देखी. 11 रन प्रति ओवर, 33 रन बने हैं. पहले बल्लेबाजी करती हुई दोस्ती 11 टीम ने और जीत के लिए 18 गेंदों पर 34 रनों का लक्ष्य रखा है. तो आइए अगर ये हैट्रिक लेते हैं तो समीर जी फाटे इनके माध्यम से अगर विकेट हैट्रिक ली जाती तो 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. तो आइए इस पूरे प्रतियोगिता में 4 चांद लगाए हैं रॉकिंग गर्ल्स ग्रुप ने. रॉकिंग गर्ल्स ग्रुप जो कि तालियों की बौछार से सभी खिलाड़ियों की हौसला अफजाई कर रही है. रॉकी गर्ल्स एक बार जोरदार तालियां आपका हो जाइए. रॉकिंग गर्ल्स के माध्यम से इस पूरी प्रतियोगिता को बहुत ही अच्छा प्रतिसाद मिल रहा है. आर्या लायंस और तनिष्क सनराइजर्स टॉस के लिए आइए.
तो आइए इस पूरे मंच के लिए शुभकामनाएं भेजिए मिलिंद दादा शेड़के युवा मंच के द्वारा। मिलिंद दादा शेड़के ने परली ग्राम पंचायत प्रीमियर लीग के माध्यम से पंकज देसाई, इन्होंने भी संकेत ठकोरे इनको शुभकामनाएं भेजी है, परली ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य। उसी के साथ साथ आशुष भाई शेड़के आरडीसीसी के ब्रांच मैनेजर और कृष्णा होटल के मालक, और यहाँ पर कमेंटेटर और अंपायर का पैनल उन्होंने दिया है, उन्होंने भी शुभकामनाएं भेजी है। काशीनाथ दादा तिड़के फल्यान के लोह पुरुष, उन्होंने भी शुभकामनाएं भेजी, और डीजे एसएस के साउंड और लाइट्स, इनके माध्यम से भी शुभकामनाएं आई हैं। तो आइए अब इंतजार रहेगा तनिष्का का, आइए आपका इंतजार है। 4,000 रुपए जीते हैं ग्राम पंचायत प्रीमियर लीग में, बहुत ही बड़ा आयोजन है। आकाश भाई देखिए बहुत सारे पैसे मिल रहे हैं। आदरणीय दिनेश भाई दिवाड़कर, इनके शुभ हाथों से ये बड़े मुकाबले का होगा मैन ऑफ द मैच। धीरे धीरे 34 रनों का पीछा, 11 रन प्रति ओवर बनाए थे, 11 रन 33 प्रति ओवर रन रहेंगे। दिनेश भैया आइए आर्य लायंस 3 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग। बल्लेबाजी के लिए उतरी है टीम साल्वी स्ट्राइकर्स। साल्वी स्ट्राइकर, रवि साल्वी, अभिषेक साल्वी फेम टीम हमें नजर आ रही है, और दोस्ती 11 राकेश वारंगे, समीर फाटे फेम टीम। मैच ऑन। अंपायर को भी विनती है कि थोड़ा सा फास्ट कीजिए, हमें भी घर जाना है मिलिंद दादा के साथ। हर सिक्सर के लिए दगड़ू दादा साल्वी साहब, इनकी ओर से हर सिक्सर के लिए 501 रुपए का कैश। बैकफुट पर जाकर बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से एक बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। डीजे धन्यवाद डीजे मास्टर। आकाश ये लीजिए आपके पास, आप सूचना दीजिए। कमाल का ये शॉर्ट पिच गेंद, ऑफ साइड पर शॉर्ट आर्म जैम की तरह गेंद को भेज दिया था, लॉन्ग ऑफ के ऊपर से स्वप्निल सुतार, पहली गेंद 4 रन। पावर प्ले का पहला ओवर, गेंदबाजी बार कर मंगेश सुतार। आड़ा बल्ला करेगा हल्ला, लेकिन ये कैच भी हो सकती है, लेकिन मिस जज किया, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। लगातार का ये दूसरा, सुनील दादा खाड़े यहां पर आनंदित होते हुए, लगातार दूसरी गेंद 4 रन। डीजे तालुक्याला जाऊ चला, प्रीमियर लीग बघा। डीजे मास्टर का थोड़ा सा व्यत्यय लेंगे। थैंक यू डीजे, कम बजाइए। और साल्वी साहब, अरुण साल्वी, इनकी ओर से लगातार के 2 चौके के लिए 200 रुपए आए हैं, और तीसरा चौका जड़ते हैं तो दादा के माध्यम से भी 101। 34 रनों का पीछा। आकाश लगातार की 2 गेंदे, कमाल का ये स्ट्रोक। रवि शास्त्री ने पहली बार 6 गेंदों पर 6 चौके जड़े थे, क्या वो कारनामा कर पाएंगे? क्या ये तीसरा चौका जड़ पाएंगे? बल्लेबाज स्वप्निल सुतार, मंगेश सुतार क्या गेंद, ओवर पिच गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था, गैप में जरूर गेंद है, पीछे फील्डर जरूर तैनात है, उन्होंने गेंद को रोक दिया था, 2 रन लेने का जरूर मौका था। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रनों पर। अजय अधिकारी एक बड़ा नाम, हमारे बहुत ही अच्छे मित्र हैं और हमेशा क्रिकेट को वो मदद करते हैं। प्रसाद दादा शेड़गे ये भी बड़ी मदद करते हैं, लेकिन आज ये गुंजाइश रहेगी। ये सब क्यों अपनी इतनी मेहनत कर रहे हैं? ये सब संकेत टकोरे ये इस ट्रॉफी के लिए मेहनत कर रहे हैं। ये जो ट्रॉफीज आपने लाई है, लगभग 45,000 रुपए की ये ट्रॉफीज है, ये ध्यान में रखिए। 10 रन आए हैं। इस बार सामने की तरफ गेंद को लगा, कट करने का बिल्कुल प्रयास था गेंदबाज का, सफल रहे, ऑन साइड पर मोड़ना चाहते थे। चमचमाती ट्रॉफीज हमें नजर आ रही हैं। रायगढ़ प्रीमियर लीग, सुधागढ़ प्रीमियर लीग में भी हमने चमचमाती ट्रॉफीज देखी हैं, लेकिन संकेत ठकोरे ने 1.5 महीने पहले इसकी ऑर्डर दी थी और आज उनको ये ट्रॉफीज मिली है। बहुत ही शानदार सुंदर ट्रॉफीज, कमेंटेटर के लिए ट्रॉफीज, अंपायर के लिए ट्रॉफीज, हर एक चीज के लिए बढ़िया ट्रॉफीज, और वो भी ग्लास की।
ऐसी ट्रॉफीज किसी के घर में रहती है तो मजा आएगा। मेरे पास भी ऐसी एक ट्रॉफी है, बारामती में मैं जब गया था। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था, गैप में जरूर गेंद, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात, 1 रन वापस भेजा। कॉलिंग बहुत ही जरूरी है। जिस तरह से कॉलिंग करते दिनेश जी दिवाड़कर साहब, अपने प्रियजनों से कॉलिंग करते सुनील जी खाड़े अपने गांवों से, कॉलिंग बहुत ही जरूरी। 1 रन के साथ स्कोर 11 पर 33 रन बने थे 18 गेंदों पर। 1 2 3 4 5 गेंदें हुई हैं और 1 गेंद का खेल शेष। आकाश भी थक चुके तो आप सेमीफाइनल और दो बाकी है क्या? ग्राम पंचायत प्रीमियर लीग हमें नजर आ रही है। 24 लाइव इवेंट्स की टेक्नीशियन टीम पूरी तरीके से नए युवकों के साथ बांधकर आगे गई है और अब भी ये मुकाबला रोमांचक स्थिति में। आखिरी गेंद इस ओवर की गेंदबाजी मार्ग पर निरंजन मांगले आए हैं स्ट्राइक रेट पर। डिफेंसिव शॉट अपने पास स्ट्राइक रेट की रखी उन्होंने। 1 रन के साथ स्कोर 12 रन बराबर, यानी कि उन्होंने जो स्ट्राइक रेट रखना है, रिक्वायर्ड रन रेट, वो अब रखें। आदरणीय नंदिनी ताई मांगळे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। ग्रुप ग्रामपंचायत नवघरच्या सन्माननीय सदस्य आहेत आणि महिला वर्गांचा अतिथी या कक्षामध्ये स्वागत आहे। धावसंख्या 12। चेंडू आणि आता प्रतिष्ठान ग्रुपने आयोजन केलंय या हो सामन्यांचा। शंभूराजे प्रतिष्ठान ग्रुपने आयोजन केलंय या हो सामन्यांचा। शंभूराजे प्रतिष्ठान ग्रुपने आयोजन केलंय या हो सामन्यांचा। शंभूराजे प्रतिष्ठान ग्रुपने आयोजन केलंय या हो सामन्यांचा। मैच की ओर बढ़ते रोमांचक मुकाबला डोंबिवली के सोमजाई क्रीड़ांगण में खचाखच भरा हुआ ये स्टेडियम। हर जगह पर बैठने के लिए कोई जगह नहीं है, जहां जगह मिले वहां बैठकर ये मुकाबला देख रहे हैं सभी दर्शक। और जो दर्शक कोरोना की वजह से घर से नहीं बाहर निकल आए, उनके लिए आप स्ट्रीमिंग कीजिए 24 लाईव्ह इव्हेंट्स। दिनेश जी पोरे यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आणि माझे 2 विद्यार्थी आलेले आहेत खवलीवरून मॅच बघायला। स्वागत आहे तुमचं। आणि पोरे साहेबांना विनंती आहे की आता हे खुर्च्या थोड्याशा वरती घ्या सगळ्यांना। 12 गेंदे 22 की जरूरत, 11 रन प्रति ओवर। 1 शॉट 1 ओवर में आना बहुत ही जरूरी है, लेकिन अब विकेट की तलाश होगी गेंदबाजी करने वाले दोस्ती 11 टीम को। गेंदबाजी मार्ग पर सुमित सुतार, आदरणीय गत वर्षी के ओनर हमारे दीपक जी पोरे साहब यहाँ पर आए। दिनेश जी पोरे साहब, इनका स्वागत। इस बार उछाल भरी गेंद, गति परिवर्तन और तेज गेंद के साथ पहले गेंद की समाप्ति। कोई रन नहीं, 12 रन बगैर किसी विकेट के। ग्राम पंचायत प्रीमियर लीग हर एक सिक्सर के लिए आदरणीय दिनेश जी पोरे साहब, इनकी ओर से 501 रुपए का इनाम हर सिक्स के लिए। डीजे मास्टर को भी कुछ इनाम लगाओ, बहुत ही बढ़िया वे गाने लगाते हैं। ओ हो तालियां दोस्ती के लिए। ये देखिए रॉकिंग गर्ल्स द्वारा और उनके खेमे में शुभकामनाएं का वर्षा। 2 गेंदे और बिंदी। मैच में एक एक गेंद सोने की भाव तोलेगी। सुनील जी खाड़ी, इनकी जो पहली बार मैंने लीग किया था, 10 गेंदों पर 22 रनों की जरूरत। अब तब सोने की चेन, अंगूठी, घड़ियाल था। 10 गेंदे 22 रनों की अब भी जरूरत है। 12 रन स्कोर बोर्ड पर आए। 500 रुपए का इनाम दिनेश जी पोरे साहब, इनकी ओर से। खाड़े साहब ने इस पूरे लीग के लिए हमेशा बड़ा योगदान दिया। शॉर्ट पिच गेंद, शॉर्टम पुल, एक टप्पा गेंद गिरेगी जरूर नहीं। मंगेश सुतार के हाथों में गेंद आई, लेकिन कैच ड्रॉप फॉरवर्ड मिड विकेट पर। 1 रन। जो स्ट्राइकर एंड पर स्वप्निल सुतार है, वो ज्यादातर स्ट्राइकर एंड पर रहेगा। तब उनके टीम जो कि बल्लेबाजी कर रही है अब साल्वी स्ट्राइकर्स, वो आगे जा सकती है, क्योंकि वो सेट बैट्समैन है जिसने 2 चौके लगाकर अपनी टीम के लिए 11 रनों का योगदान दिया है। स्वप्निल सुतार के लिए तो तालियां बजनी चाहिए। साल्वी स्ट्राइकर, आपके खिलाड़ियों का भी हौसला अफजाई कीजिए। आप क्यों पीछे रहते हैं?
अंपायर जी से अनुरोध होगा, और 3 मुकाबले हैं, 2 सेमीफाइनल 1 फाइनल है। सूरज की ओर मत देखिए, कभी भी गिर जा सकता है। शॉट पिच गए, शॉट अंपोल, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, रोकना नामुमकिन। ये लगा मिलिंद दर्शन के ब्रांडेड चौका। डीजे सोमजाई क्रीडांगण दोंडिवलीचा सारा आज धन्यवाद डीजे मास्टर। इस चौके के साथ देखिए नवसंजीवनी मिली है सालवी स्ट्राइकर को। 17 की जरूरत है, 8 गेंदों पर जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की, जो सेवा करे आकाश फाटेन की। ओहो, रॉकेट गेंदबाज भी मानने नहीं वाला। एक तरफ गेंदबाजी का गब्बर, तो दूसरी तरफ स्वप्निल सुतार बब्बर की भूमिका निभाते हुए, लेकिन बिंदी गेंद। अब इस ओवर की आखिरी गेंद का खेल शेष। 7 गेंदों पर 17 रनों की जरूरत है। ये गेंद निर्णायक रहेगी, इस पर चौका आता है तो 13 रन बचेंगे। यह निर्णायक गेंद इस मैच की। नहीं, स्ट्राइक अपने पास रखेंगे मुझे लग रहा है स्वप्निल सुतार। 16 रनों की अब भी जरूरत 6 गेंदों पर। इस पूरे प्रतियोगिता के लिए आदरणीय मुसुद्दीन ठोकन साहब और आदरणीय मोरे साहब, संजय जी मोरे जो कि उपाध्यक्ष है, उनके माध्यम से सभी टी शर्ट्स हमें दिए गए हैं। आदरणीय सुनील जी खाड़े साहब, इनकी ओर से भोजन की व्यवस्था हमें दी गई है इस पूरे ग्राम पंचायत प्रीमियर लीग नवगढ़ के लिए। बहुत ही बढ़िया आयोजन हुआ है। ज्यादा देर ना लीजिए प्लीज। दोस्ती 11 अब 6 एका 6, 6 दूने 12, 6 तिया 18 ओवर अब भी डालने हैं। इसीलिए मैं कैलकुलेशन के साथ चलता हूं। 18 ओवर अब भी डालने। आकाश 5 बजे हैं, इसलिए जब हम ब्रेक देते हैं ना, आपको लगता है क्या अरे 2:30 बजे खाना हुआ है अब होंगे, ऐसा नहीं है। मैच में ज्यादा देर भी हो सकती है। पानी द्यायचा, चला पटकन। 6 गेंदों पर 16 रनों की जरूरत। आकाश, यहां से मैच को कैसा देखते हैं आप? दर्शकों के लिए क्या कहेंगे? स्पीडअप घ्यायचे दोस्ती 11 आयोजकांकडून काही सूचना पोहोचतात, मात्र शंभूराजे प्रतिष्ठानसाठी आपण पाहतोय पूर्णपणे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती। श्री मुसद्दीन ठोकण साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केल्या गेल्यात, संजयजी मोरे यांच्या पुरस्कृत यांच्या माध्यमातून। तसंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण 2 दिवसाची जेवणाची व्यवस्था आदरणीय श्री सुनीलजी खाडी साहेब या शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहिलं तर तब्बल ही स्पर्धा 2 दिवसामध्ये वाटचाल करते आणि आजची या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सांगता होईल कुठला संघ आज फायनल मधला विजेता संघ ठरेल। नक्कीच ही ओव्हर संपल्यानंतर सर आपण सगळ्यांची नावं इथे आपण घेणार आहोत। ओ टू निलेश सर। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम प्रथमेश चौहान के लिए SSK ऑडियो और AK लाइट्स इनके दोस्त हैं। डीजे किंग्स बॉयज 9449, डीजे सोनू, डीजे दीनू, डीजे नीतू, डीजे मोनू, डीजे अमर, डीजे विकेश और SK के द्वारा इस गेंदबाज जो कि उनका क्लासमेट है प्रथमेश चौहान, इनके लिए शुभकामनाएं आती हुई। अब 6 गेंदे 16 रनों की जरूरत। क्या वो बाजीराव सिंघम बनेंगे? क्या बाजीराव पेशवा की तरह तलवार चलाएंगे? क्या वो सामने वाले को परास्त करेंगे? 6 गेंदे 16 रनों की जरूरत। स्वप्निल के पिताश्री भी ये मुकाबला देख रहे हैं। स्वप्निल सुतार को अब अपने बाबा को आगे ले जाना है। 6 गेंदे 16 रन। पहली गेंद स्टैंड एंड डिलीवर। गेंद आई स्लॉट में, पहुंचा दिया प्लॉट में। 6 डीजे।
आयोजन धन्यवाद। केलंय हाँ, गावाला. यही आवाज चाहिए। अगर पुलिस आती है तो सुनील जी खाड़े साहब, दिवाड़कर साहब है, टेंशन मत ही लीजिए। 5 गेंदे 10 की जरूरत, अब बदला लेना होगा। एक तेरी तो एक मेरी, एक बारी अब तुम्हारी, बारी बारी सबकी बारी। अब आएगी किसकी बारी? अंपायर का इशारा, ये आया वाइड। धूम्रपान ना करे, ना करने दे, सेहत के लिए हानिकारक। लेकिन अब ऐसी स्थिति में वाइड नहीं कर सकते आकाश सर। अब विकेट के लिए 500 1000 का इनाम आया है दिव्या ताई दीपक सुतार इनके माध्यम से। अब 5 गेंदे 9 रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग। ऑन साइड पर और ये कैच, व्हाट अ कैच, कार्बन कमाल कैच ऑफ द मैच। अपने फॉलो थ्रो में इस गेंद को रोका और दूसरे अटेम्प्ट में कैच लिया प्रथमेश चौहान ने। उनको मिलते हुए 1000 रुपए और डीजे का जो उनको सपोर्ट मिला कोंडगांव का, वो उनके साथ डीजे। ये है, इसे कहते हैं क्रिकेट का जुनून, इसे कहते हैं क्रिकेट का जलवा, इसे कहते हैं क्रिकेट का जोश। अब 4 गेंदों का खेल शेष और 9 रनों की जरूरत। तनिष्का ने टॉस जीतकर बैटिंग करने का फैसला किया है। 4 गेंदे कंपलसरी, 9 रनों की जरूरत। स्ट्राइक रेंज पर तो राव दे, पहले इकडे घे। मोरेश्वर कैच और ये कैच डीजे। हॅलो, समर्थ इलेक्ट्रॉनिक्स पेल्लीतला श्रीकांत घाटे यांच्याकडून जर का हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं गोलंदाजासाठी कॅश प्राइज असेल। याच्या अगोदर 500 रुपये ऍड आहेत। क्या बात आहे। दिव्या दीपक सुतार यांच्याकडून 1000 रुपये मात्र इकडे साल्वे स्ट्रायकर्स कडून सुद्धा यायला हवेत, त्यावेळेला तुमच्या फलंदाजांचा आत्मविश्वास अजून दुणवायले। साईराज भोसले द्वारा इस हैट्रिक के लिए उस खिलाड़ी को शुभकामनाएं आई है। लेकिन मैं कहूंगा शाम के वक्त ये जो रॉकिंग गर्ल्स है उनके लिए चाइनीज का प्रबंध कीजिए। बहुत आज उन्होंने तालियां बजाई है, उनके लिए शाम के समय में चाइनीज का बंदोबस्त आणि कीजिए। दिनेश मोरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असतील फलंदाजांसाठी। क्या बात अभी आहे। मुकाबला खत्म नहीं हुआ है। अगर ये 3 गेंदों पर एक छक्का आता है तो इक्वेशन बनेगा। 3 गेंदे कंपलसरी, 9 रनों की जरूरत। दिनेश जी पोरे साहब, इनकी ओर से 501 का इनाम आया है उनके लिए, बल्लेबाजों के लिए। हैट्रिक होगी, हैट्रिक डेफिनेटली होगी, होगी। डीजे बजाओ बजाओ। स्वप्निल सुतार का विकेट गिरा। दोस्ती 11 ने कमाल किया। सूरज नटे भी यहां पर आए, उनके दोस्त द्वारा। सूरज नटे खौली गांव का एक बहुत ही ऑलराउंडर खिलाड़ी है क्रिकेट का। संकेत की मेहनत देखिए, हर एक बारीक बारीक चीज पे मेहनत करे संकेत। सूरज आपके साथ आए और पूरे सुधागढ़ तहसील के सभी ग्राम पंचायती को उन्होंने न्योता भेजा था। संकेत ठाकुर ने बड़ी मेहनत की और मुझे उसने 2.5 महीने पहले मुझे मिले थे, तब कहा सर आपको आना है। 2 गेंदे, अब भी मैच खत्म नहीं हुआ है। छक्के की मांग होगी। गेंदबाज को मारो ऐसा छक्का, 2 ऐसा धक्का कि गेंदबाज को करो हक्का बक्का। स्ट्राइक रेंज पर हाँ कौन है? प्रीतम रांगोले। अब आपको रांगोली खेलनी होगी। यहाँ पर मंच पर बड़े सितारे बैठे हैं। अगर ये 9 रन आप बना पाते तो 5000 भी लग सकते हैं आपके ऊपर। आपके पास अब मौका है हीरो बनने का।
आपके पास मौका है आगे जाने का। क्या है ना? नरेश पोरे साहब, दिनेश जी पोरे साहब, इनके ओर से ये मैच जीतने के लिए आपको बड़ा कैश प्राइज दिया जाएगा। 2 गेंदे 9 रनों की कंपलसरी जरूरत। सिक्सर के लिए तालियां पहले ही बजनी चाहिए, बजाओ सब तालियां। खिलाड़ियों के लिए तालियां तो बजनी ही चाहिए। चले 2 गेंदे 9 रनों की जरूरत है। मैच में अब भी रोमांच, जैसे ही मैच ज्यादा देर रुकेगा। 2 सिक्सर के लिए दिनेश भाई, इनकी ओर से 5,000 रुपए आए हैं। उद्योजक धीमी गति की गेंद, थाने दीवा की ये स्लो लोकल, और स्लो लोकल ने काम बना दिया है दोस्ती 11 टीम का। स्वप्निल सुतार के आउट होने के बाद मैच में पूरी तरीके से अपना शिकंजा अजगर की तरह बना लिया था दोस्ती 11 टीम ने। ये बड़े पैसे हैं इस टीम के लिए, ये डिस्ट्रीब्यूशन आकाश फाटे ही करेंगे। अब कोई अफसोस नहीं होगा। दोस्ती 11 win this match, डीजे मास्टर।